महर्षी पतंजलींनी आपल्याला क्रियायोग सांगितलेला आहे. समजा आपण चिंताग्रस्त आहोत, तर जेवढा वेळ आपण चिंताग्रस्त आहोत तेवढ्या वेळामध्ये आपली सजगता जी आहे ती वेळेच्या बाबतीत सजगता असते. प्रत्येक क्षणी आपण सजग असतो. आणि जर समजा आपण जास्त सजग असेल तर आपली चिंता मिटते आणि आपण त्या क्षणाला वाट पण बघतो आणि आपल्यामध्ये सजगता पण असते. म्हणजे ती वेळ आणि आपल्याला जे करायचे ते, ह्या दोन्हीच्या बाबतीत, वाट पाहणं आणि वेळ ह्या दोन्हीच्या बाबतीमध्ये आपली सजगता असते. पण हे आपल्याला केव्हा साध्य होईल असं, नाहीतर एरवी आपण चिंताग्रस्त असतो. तर मग हे साध्य होण्यासाठी महर्षी पतंजलींनी काय सांगितलेलं आहे की तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानानी क्रियायोग हा, म्हणजे आपल्याला क्रियायोग जो आहे तो जीवनामध्ये आपल्याला अनुसरावा लागेल. तर ह्याच्यामध्ये क्रियायोग म्हणजे काय, तर योगा ऑफ ऍक्शन. म्हणजेच आपण जर ह्या सृष्टीकडे बघितलं तर क्रिया, ऍक्टिव्हिटी हा या सृष्टी निर्मितीचा, ह्या जे विश्व आहे ह्या निर्मितीचा भाग आहे. प्रत्येक वस्तूमध्ये क्रिया आहे. अणुपासून, एक छोटासा ऍटम आहे त्याच्यापासून ते सूर्यापर्यंत प्रत्येक वस्तूमध्ये क्रिया आहे. आणि ह्या विश्वामध्ये असं काहीच नाहीये की जे स्थिर आहे, अचल आहे, असं काहीच नाहीये. आता ब्रह्म म्हणला आपण तर त्या अनंतते बरोबर ती अनंततेची क्रिया आहे, त्याच्यासोबत अनंतता आहे, शांतता नाहीये. झोपेमध्ये सुद्धा आपल्या क्रिया आहेत. आपल्याला वाटत असेल की आपण झोपलो म्हणजे मग काय पूर्णपणे सगळं शांत आहे, पण असं नसतंय. उलट झोपेमध्ये जास्त क्रिया असतात. म्हणून लहान मुलं जर आपण बघितले तर लहान मूल जास्त वेळ झोपते. कशामुळं, तर त्याचा शारीरिक विकास जो आहे तो झोपेमध्ये होत असतो. म्हणून झोपेमध्ये सुद्धा, आणि आपण बघितलं एखादा वयस्कर माणूस आहे त्याच्यापेक्षा तरुण आहे, त्याच्यापेक्षा कमी वयाचा आहे, तर त्यांच्यामध्ये झोपेचं प्रमाण जास्त असते. कशामुळं, तर शरीरातील प्रत्येक पेशींची संख्या जी आहे ते झोपेमध्ये जास्त वाढत असते. म्हणून एक लक्षात ठेवायचं, एखाद्याची जर तुम्ही झोपमोड करत असताल तर त्याचा विकास तुम्ही थांबवताय. तर यासाठी आपल्याला स्वतः सजग असणं आवश्यक आहे. मग शांततेमध्ये सुद्धा क्रिया असते. त्याचप्रमाणे प्रत्येक क्रियेमध्ये शांततेचा छोटासा कोपरा असतो आणि ते शोधणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ते शोधून त्याच्यावर जेव्हा आपण ऍक्शन करतो त्याला आपण क्रियायोग असं म्हणतो, है की नाही. म्हणून क्रियेमध्ये कुशलता हा योग आहे, है ना. योगा कर्मसु कौशल्यम. आता ह्या क्रिया योगाचे 3 भाग सांगितलेले आहेत. पहिला भाग आहे तप. तप म्हणजे काय, सहनशीलता आणि स्वीकार म्हणजे तप आहे. नुसतं सहनशीलता नाही किंवा नुसता स्वीकार नाही, सहनशीलता आणि स्वीकार म्हणजे तप आहे. आता तुम्ही रात्रीच्या वेळेस कार चालवत आहात, झोप आवरत नाही आणि जंगल आहे, तर तिथे तुम्ही थांबू शकत नाही. झोप येत असली तरी तुम्हाला ती कार चालवावी लागते. पण जेव्हा आपण ते स्वेच्छेनं करतो तेव्हा ते तप असते, है की नाही. आता जसं आपल्या शरीराची आतून स्वच्छता करण्यासाठी आपण उपवास करतो ना, बरेच जण आपण उपवास करतो ना, तुमच्यापैकी करतात बरेच जण उपवास. आता हा उपवास करत असताना तुम्हाला खूप भूक लागली तर मग फळं आणि पाने ह्याच्याशिवाय दुसरं काहीच घ्यायचं नाही.
हा आपला निर्धार असतो, बरोबर आहे की नाही? मग आता हा निर्धार जेव्हा आपण पूर्ण करतो, तो उपवास पूर्ण करतो, तर त्याला आपण तप असं म्हणतो. म्हणजेच एखाद्या क्रियेचा फायदा तुम्हाला माहिती आहे, परंतु ते करत असताना आपल्याला त्याचा त्रास होतो. जसं आपण व्यायाम करतो. व्यायाम काही सुखदायी नाहीये. व्यायाम करत असताना शरीराला त्रास होतो. परंतु आपल्याला माहिती आहे, की त्याचा जो आपल्या शरीरावर, आपल्या मनावर, आपल्या भावनेवर जो परिणाम होणार आहे, तो सुखदायी आहे. म्हणून ते आपण करतो. तर ही सहनशीलता जी आपल्यामध्ये येते, त्याला आपण तप असं म्हणतो. आहे की नाही? आणि त्यानंतर काय आहे? स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे स्वतःच्या अभ्यासासाठी जागृत असणं म्हणजे स्वाध्याय. मग आता स्वतःचा अभ्यास काय? तर स्वतःच्या श्वासाकडे लक्ष देणं, आपल्या भावनांचं निरीक्षण करणं, विचार आणि भावना कुठून येतात, आले तेव्हा आतमध्ये काय घडतं, ह्याचं निरीक्षण करणं, ह्याचा अभ्यास करणं म्हणजे स्वाध्याय. ईश्वराप्रती भक्ती आणि प्रेम असणं आणि त्याची अभिव्यक्ती करणं हे सुद्धा आहे. आणि त्यानंतरचं जे तिसरं जे आहे ते म्हणजे ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान म्हणजे ईश्वराच्या सोबत आपली ईश्वरावर अति भक्ती असणं आणि ईश्वरावर आपलं प्रेम असणं, ते अभिव्यक्त होणं म्हणजे त्याला आपण ईश्वर प्रणिधान असं म्हणतो. मग आता हे क्रियायोग आहेत. तर मग हे क्रियायोगाचा आपल्याला स्वतःला, स्वतःच्या जीवनात काय फायदा आहे? हे आपल्याला कळणं गरजेचं आहे, बरोबर आहे की नाही? त्याचा काय फायदा आहे हे कळालं पाहिजे. तर त्याचा काय फायदा आहे, तर महर्षी पतंजली काय म्हणतात, हे तिघ जण मिळून, कोण कोण? तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान, हे तिघ जण मिळून आपल्या जीवनामधली व्यथा आणि दुःख दोन्ही पण कमी करतात, आहे की नाही? आणि मग काय होतंय, आपण समाधिस्थ होतो, समतेमध्ये राहण्यासाठी प्रवृत्त होतो आपण, आहे की नाही? आता काही लोक आहेत बघा, ते काय करतात, उष्ण वातावरणात सुद्धा अनवाणी काही वाहन न घालता चालतात. आपल्याला वाटतंय की ते स्वतःला त्रास द्यायलेत, परंतु त्यांचं शरीर एवढं मजबूत झालेलं असतंय की ते सहन करू शकतात. आणि ही अशी, आणि काही जण कसे आहेत ते असहनशील असतात. तर तप काय करते, तुम्हाला काही भागामध्ये मजबूत करते. तर त्यासाठी एक छान उदाहरण दिलंय. कॅलिफोर्नियन माणूस स्वित्झर्लंड मध्ये गेला तर त्याला 2 स्वेटर घालावे लागतात, पुन्हा वरून कोट घालावं लागते. पण उत्तर पश्चिमेतील क्युबेकियन जो आहे, तो जर तिथे गेला तर त्याला स्वेटर सुद्धा घालायची गरज नाही. हे कशामुळे होते? कारण त्याचं शरीर कठोर थंडीमध्ये वाढलेलं असतं. तर हे जे आहे तप, म्हणजेच कठीण काम जे आहे स्वेच्छेनं करणं म्हणजे तप आहे. पण काय होतंय याच्यामध्ये, की गुरुजी काय म्हणतात, की हे प्रमाणाबाहेर ताणल्या जाते आणि लोक स्वतःचा छळ करून घेतात. ते अयोग्य आहे. स्वतःचा छळ नाही करायचा. शरीराला त्रास नाही द्यायचा. तप म्हणजे सहनशीलता, ती पण स्वेच्छेनं. त्यानंतर तपाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. शारीरिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप. आता हे जे तप आहे, हे आपल्यामध्ये जे अग्नी आहेत, 5 प्रकारचे अग्नी आहेत, तर ह्या अग्नींचं संवर्धन करणं सुद्धा एक तप आहे. तर हे अग्नी कोणते कोणते आहेत? पहिला आहे भूताग्नी, कामाग्नी, जठराग्नी, प्रेमाग्नी आणि बडबाग्नी. भूताग्नी म्हणजे काय? आपल्या शरीराचं तापमान, है ना? आपल्या शरीराचं जे तापमान असते 98.6 फॅरनहीट किंवा 37 डिग्री सेल्सिअस आहे, तर ते कायम ठेवण्याचं काम जेव्हा आपण करतो, तर तो काय आहे? भूताग्नी आहे. त्यानंतर येते कामाग्नी.
कामाग्नी म्हणजे आपल्या आतमधली काम किंवा इच्छा आहे ना. तर ही इच्छा काय करते, माणसाला गुंतवून ठेवते. आता कामाग्नी हा जो आहे विश्वातल्या सर्व प्राणी मात्रांमध्ये असतो आणि त्याच्यामुळंच आपल्या पृथ्वीवरलं जीवन चालतंय. आपला जर कामाग्नी पूर्णपणे नाहीसा झाला तर ह्या पृथ्वीवर जीवन चालणार नाही. म्हणून तो अत्यावश्यक आहे. पण काही जण काय करतात, त्याला आपण आतमध्ये येऊच देत नाही. मनात उठलेली इच्छा लगेच पूर्ण करतो आणि त्यामुळे हा जो कामाग्नी आहे आपल्या आतमध्ये थांबत नाही. आणि मग हा थांबला नाही तर मग तप नाही घडत. किंवा जी माणसं कामुक आहेत तर ते काय करतात, की लगेच आपला इच्छा उठली की लगेच ती पूर्ण करतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये कामाग्नी नसतो. त्याला ते आत येऊ देत नाहीत. आपलं मन त्या अग्नीमध्ये थोडं सुद्धा जळू देत नाहीत. आणि मग कसं होतंय, सेक्सची इच्छा निर्माण झाली की ताबडतोब ती पूर्ण करतात आणि मग आपल्यामध्ये अवेअरनेस येत नाही, सजगता नाही येत. आणि मग आपल्या जीवन प्रवासामध्ये आपण दोन गोष्टी केलेल्या आहेत. एक पहिलं म्हणजे आपण सेक्स केलेला आहे आणि दुसरं अन्न. मग ह्याच्यामध्ये गाई, माकडं, गाढवं, घोडे, खेचर सर्वजण सर्व प्राणी मात्र हे करतात. मग आपल्याला काय करायचं, तर जेव्हा कामाग्नी उत्पन्न झाला त्यावेळेस त्याचं निरीक्षण करायचं आणि ते निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला काय आढळते, तर तो आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमधून उत्पन्न होतो आणि तो तुम्हाला पूर्णपणे गिळून टाकतो, जाळून टाकतो आणि मग निघून जातो. आणि जेव्हा तो निघून जातो तेव्हा आपल्यामध्ये 100% पूर्णत्व आणि 100% सजगता येते. जर तुम्ही त्याला येऊच दिले नाही तर ती इच्छा तुमच्यामध्ये कायम राहते. ती इच्छा पूर्ण होते, तुम्ही थंड होता, तुमची अंतरशक्ती आणि अंतर क्षमता जी आहे ती क्षीण होते. मग तुम्ही कसे होता, जड आणि असंवेदनशील होतात. म्हणून जे लोक कामुक आहेत त्यांच्याकडे जर बघितलं तर तुम्हाला सहजतेनं हे लक्षात येते. मग त्यांच्यामध्ये जोम नसतो, शौर्य नसते, आनंद नसते, उत्साह नसते आणि दांडगी इच्छा शक्ती सुद्धा त्यांच्यामध्ये नसते. म्हणून ह्या अग्नीमध्ये सुद्धा आपल्याला तप केलं पाहिजे. तिसरा आहे जठराग्नी. आता हे आयुर्वेदाचा मूळ सिद्धांत आहे. जर जठराग्नी कमी किंवा जास्त असेल तर तुमचं स्वास्थ्य आणि तुमचं संतुलन ह्याच्यावर तुमचा परिणाम होतो. बघा, जेव्हा आपल्याला ताप येतो तर आपण काय करतो, त्याच्या सिम्पटम्स नुसार उपचार करतो आणि मग त्याच्या मागचा सिद्धांत काय आहे हे आपण जाणून घेत नाही. आपल्या शरीरामध्ये काही बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस जेव्हा प्रवेश करतात तेव्हा शरीरातली संरक्षण यंत्रणा आहे ती जागृत होते आणि ती जागृत झाल्यामुळं, ती ऍक्टिव्ह झाल्यामुळं आपल्या शरीराचं तापमान वाढते आणि ताप येतो. पण ही संरक्षण यंत्रणा काय करते, त्या बॅक्टेरिया आणि त्या व्हायरसला मारून टाकते आणि मग ताप कमी होऊन जातो. त्यामुळे शरीर यंत्रणांची जी शुद्धी, शरीराच्या ज्या सिस्टीम्स आहेत त्याची शुद्धी होते आणि शरीरात आलेल्या बाह्य, त्याला आपण फॉरेन बॉडीज म्हणतो, बाह्य पदार्थापासून आपली सुटका होते. आहे की नाही? तसंच भुकेच्या बाबतीत आहे. भुकेला आपण येऊच देत नाही. आपली सवय कशी आहे, भूक लागायच्या आधी जेवण करतो आणि तहान लागल्याशिवाय पाणी पित नाही. पण नियम काय आहे, भूक लागल्याशिवाय जेवण करू नये, तहान लागायच्या आधी पाणी पिलं पाहिजे. आणि त्यामुळे काय होते, आपल्या शरीरावर हे जर आपण नाही केलं तर आपल्या शरीरामध्ये विषद्रव्य तयार होतात. मग शरीरावर त्याचा दुष्परिणाम होतो. आता सध्याच्या काळामध्ये जास्त खाण्यामुळं लोक आजारी पडतात आणि मृत्यू होतात.
आणि हा जो बळी आहे तो भूकबळी नाहीये, ते जास्त खाण्यामुळे झालेला बळी आहे. आणि सध्याच्या काळामध्ये भूकबळीचं प्रमाण खूप कमी आहे. त्यापेक्षा जास्त खाण्यामुळे मरणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. मग जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा शरीरातली प्रत्येक पेशी जिवंत होते. शरीर शुद्ध उपवासामुळे शरीर संस्थांची स्वच्छता होते. तर ही चांगली पद्धत आहे, परंतु ती शास्त्रीय पद्धतीनं केली पाहिजे. आहे की नाही? त्याच्यावर सुद्धा खूप सारं संशोधन झालेलं आहे. त्यामुळं विषद्रव्य बाहेर पडतात, रक्ताचं शुद्धीकरण होते, भूक चांगली लागते आणि उपवास आणि प्रार्थना ह्या सर्व धर्मामध्ये मान्य आहेत. ख्रिश्चन असतील, जैन असतील, इस्लाम असतील, सगळ्यांमध्ये ह्या मान्य आहेत. आणि ह्याचं महत्वाचं कारण काय आहे, तर जुना जो आपला संस्कार आहे अन्न, तर त्याला ते स्पर्श करतंय. कारण प्रत्येक सजीवामध्ये जेवण करणे हा संस्कार आहे. परंतु ह्याचं शास्त्र समजून घेऊन आपण तो उपवास केला पाहिजे. संयम आणि योग मार्गदर्शनाखाली केलेला उपवास सर्व शरीर संस्थांची स्वच्छता करते, शरीर संतुलित ठेवते. आणि ह्यानंतर आहे ज्ञानाग्नी किंवा प्रेमाग्नी. आपले जीवन काय आहे, ह्या सर्व अग्नीमधून, है ना. ज्ञानाग्नी म्हणजे काय, मी कोण आहे, है ना, माझं इथं येण्याचं प्रयोजन काय आहे, तर हे सगळं जाणून घेणं म्हणजे ज्ञानाग्नी आहे. आणि ह्या अग्नीच्या दिव्यातून आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आपण सोन्यासारखे चमकतो. पण ह्याचा मूळ सिद्धांत समजून नाही घेत आणि अग्नीला आपण येऊच देत नाही. त्यामुळे जसं ताप आला की पॅरासिटामॉल लगेच घेतो आपण, त्या तापाला दाबून टाकतो. तर तापाची लक्षणं कमी होतात, पण मूळ कारण तसंच राहते. म्हणून गुरुजी काय म्हणतात, औषध घेऊ नये असं नाही, पण नैसर्गिकरित्या त्याचा वापर करावा, त्याचं कारण शोधावं आणि मग हे करावं. दुसरं उदाहरण दिलंय एअर कंडिशनचं. एअर कंडिशन मध्ये बसलं तर बाहेरची शुद्ध हवा आपल्याला मिळत नाही, ताजेपणा नसतो. आणि आपल्या आतमध्ये नैसर्गिक एअर कंडिशनची सिस्टीम आहे. आपल्याला जेव्हा घाम येतो तेव्हा शरीर थंड होतंय, शरीर थंड होते आणि थंड आलेल्या शरीरावर वाऱ्याची झुळूक आली की आपल्याला एअर कंडिशन सारखं वाटतं, है ना. तर हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर आहे बडबाग्नी. बडबाग्नी म्हणजे इतरांनी केलेली जी टीका असते आपल्यावर, ती टीका सहन करण्याची आपली ताकद जी आहे त्याला आपण बडबाग्नी असं म्हणतो. लोक तुमच्यावर टीका करतात, आरोप करतात आणि त्यामुळे तुमच्या आतमध्ये अग्नी तयार होतो. मोठ्या जनसमुदायासमोर भाषण करताना तुम्ही अस्वस्थ आणि नाराज होता, कारण लोकांची मतं आणि टीका याविषयी तुमच्या मनात भीती असते. सामाजिक टीकेमुळे उत्पन्न होणारा हा अग्नी म्हणजे बडबाग्नी आहे. तर याच्यात सुद्धा आपण तापून गेलं पाहिजे, है की नाही. वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे. तसे चालायचे असेल तर योग्य पद्धतीनं चाललं पाहिजे, थांबायचं असेल तर योग्य पद्धतीनं थांबलं पाहिजे. आचारसंहिता ही तुम्हाला पाळावीच लागेल. आणि मग ही जी आपण करतो ह्याच्यामुळं सामाजिक भीती आपल्यामध्ये निर्माण होते आणि ती भीती म्हणजे बडबाग्नी आहे. आणि ह्या बडबाग्नीमधून तुम्ही जेव्हा बाहेर पडाल तेव्हा आपण एवढे मजबूत होतो की समाज निंदेची आपण पर्वा करत नाही. आणि प्रेमाग्नी सुद्धा तुम्हाला पूर्ण बनवतो. ज्ञानाग्नी आणि प्रेमाग्नी हे एकच आहे, है की नाही. तर ह्यामुळे काय होतंय, आपल्यामध्ये पूर्णत्व येते, परमानंद जो आहे तो आपला फुलतो. तप म्हणजे काय, तावून सुलाखून निघणे, ह्याला आपण तप म्हणतो. याचा अर्थ आपल्या शरीराला त्रास देणं असं नाही. जसं कुंभमेळ्यामध्ये असतात लोक, तर ते काय करतात, एका पायावर उभं राहतात, पूर्ण अंगाला भस्म लावतात, डोळ्यावर अग्निकुंड ठेवतात. तर अशा प्रकारचे तपाचे जे अर्थ आहेत ते चुकीचे आहेत. असं करणं योग्य नाहीये.
मग महर्षी पतंजली काय म्हणतात, ह्या 5 अग्नीच्या दिव्यातून तुम्ही जाता तेव्हा आपण शुद्ध होऊन जातो आणि एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर आपण पोहोचतो. तर तपाचे अजून 3 प्रकार सांगितलेले आहेत. सात्विक, राजसिक आणि तामसिक. सात्विक तप म्हणजे असे तप जे तुम्ही करता आहात त्याची जाणीव सुद्धा तुम्हाला नसते. हे आपोआप घडते. तुम्ही फक्त त्या घडण्याचे भाग बनून जाता. तुमचे अस्तित्व कुठे आहे? जसं तलावामध्ये खूप लाटा आहेत, तर लाट म्हणली की माझ्यामुळेच ही लहर तयार झाली, तर असं होत नाही. सगळ्या लाटा मिळून तयार होतात, लहर तयार होते. तसं आपलं आहे. आज मी आहे, त्याच्यानंतर तुमचा त्र्यंबक सर आहेत, संध्याताई आहेत, रावसाहेब आहेत. आज आहेत, उद्या नाही आहेत. परंतु ह्या लाटा ज्या आहेत, ह्या मात्र ह्या जे लहर आहेत, ह्या लहर मात्र येत राहतात, जात राहतात. तर आपण त्याचा भाग जेव्हा बनून जातो, तर ते तप म्हणजे आपलं सात्विक तप आहे. आणि त्यानंतरचं आहे राजसिक तप. म्हणजेच एखादी महत्वाकांक्षा ठेवून आपण कार्य करतो. मला काहीतरी मिळवायचंय, काहीतरी प्राप्त करायचं आहे. असा हेतू ठेवून आपण सेवा करतो आणि मग त्याचा परिणाम जो आहे तो संमिश्र मिळतो. आणि हे जे तप आहे ह्याला राजसिक तप असं म्हणतात. म्हणजे स्वतःला इतरांना दाखवण्यासाठी, प्रसिद्धीसाठी आपण सेवा करतो, है ना? आणि याच्यामध्ये कोणी फास्टली करते, कोणी मीडियम करते, कोणी स्लो मध्ये करते, कुठल्याही गतीनं करते. पण थाटामाटात, प्रसिद्धीनं आणि मीपणानं केलं झालेलं तप जे आहे त्याला राजसिक तप असं म्हणतात. आणि राक्षसी तप म्हणजे काय? तामसिक तप. म्हणजे ते लोक काय, इतरांना त्रास देऊ शकत नाहीत म्हणून ते स्वतःला त्रास देतात, आहे की नाही? आणि स्वतःचा त्रास झाला तर दुसरं कोणी काय विचारणार नाही आणि आपल्याला कोणी काय बोलणार नाही म्हणून शरीराला जखमा करून घेतात, अग्नीवरून चालतात. तर हे जे तप आहे हे राक्षसी तप आहे. त्यानंतर अजून 3 प्रकार आहेत, ते म्हणजे शारीरिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप. शारीरिक तप म्हणजे काय? स्वच्छता ठेवणं, आळस झटकणं, ज्ञानेंद्रियावर इंद्रिय असणं, दररोज नियमित साधना करणं, आहे की नाही? भूक असेल तरच जेवण करायचं आणि आत्मस्थित राहणं, इंद्रियांवर नियंत्रण ठेवणं. हे जे आहे ते शारीरिक तप आहे. आणि वाचिक तप म्हणजे लोकांना त्रास होईल असं न बोलणं, सत्य बोलणं आणि आनंददायी सत्य बोलणं. तर त्याला काय म्हणायचं? वाङ्मयीन तप किंवा वाचिक तप असं म्हणतो. आपण काय बोलत आहोत, एखाद्याला बोलत असताना त्याला आपण उत्तेजित तर करत नाहीत. आपल्या बोलण्यामुळे त्या माणसाला आराम वाटला पाहिजे, आनंद झाला पाहिजे. तुमच्या बोलण्यामुळे त्याला जर समजा राग, मत्सर, लोभ, निराशा निर्माण होत असेल, तर ते तप अयोग्य आहे, है की नाही? आणि जेव्हा आपण हे असं करतो, जेव्हा आपण चांगल्या पद्धतीनं आपली वाचा असते, तेव्हा आपण इतरांसाठी मोहक असतो, इतरांसाठी आवडते असतो आणि तुम्हीच इतरांच्या जे काही त्यांच्या मागणी असतील त्या पूर्ण आपण करू शकतो. म्हणून आपण काय बोलावं, काय नाही याच्यावर आपलं नियंत्रण असणं आवश्यक आहे. नाहीतर बंदुकीच्या गोळेप्रमाणे आपल्या तोंडातून शब्द निघतात. त्याच्या परिणामांचा विचारही आपण करत नाही. दुसऱ्यांच्या मनात एखाद्या खंजिरासारखे आपण ते शब्द फेकतो. चाकू हल्ला केल्यासारखे ते शब्द येतात. तर त्यासाठी आपण स्वतःचा विचार केला पाहिजे. ह्यालाच आपण वाङ्मय तपस असं म्हणतो. म्हणजे ते शब्द जे लोकांना शांत आणि प्रसन्न करतात, ते शब्द म्हणजे वाङ्मय तप आहे. आणि हे तप काय करते, तर आपल्याला योग्य मार्गावर घेऊन जाते, आपल्याला विकसित करते. कारण शब्द खूप खूप आणि खूप शक्तिशाली असतात. तुम्ही जर एखाद्याला मूर्ख म्हणाल, आपण आता साधना करणारे लोक आहोत आपण, तर आपण एखाद्याला मूर्ख म्हणलो तर तो मूर्ख नसेल तरी तो मूर्ख व्हायला सुरुवात होते. कारण आपल्या शब्दांमध्ये आशीर्वाद ही आहे आणि शाप ही आहे.
म्हणून हे तप आपल्याला करणं अत्यंत आवश्यक आहे. वाङ्मय तप आपल्याला शुद्ध करते. अन्यथा शब्द, आणि त्यामुळे काय होते, शब्द तुमच्याकडे परत येतात. जर तुम्ही कठोर शब्द वापरले तर तुमचे शब्द विपरीत परिणाम करतात. पण याचा अर्थ तुम्ही गोड गोडच बोलावं असा पण नाहीये, किंवा स्वतःची फसवणूक होईल अशा पद्धतीनं बोलणं हे पण अपेक्षित नाहीये ना. म्हणून, आणि तिसरं जे आहे ते म्हणजे मनोमय तप. त्याच्यामध्ये चार गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे मनप्रसाद, मनामध्ये प्रसन्नता असणं, हे खूप मोठं तप आहे. त्यानंतर आहे सौम्यता, आपल्या वाणीमध्ये सौम्यता असणं, मनामध्ये सौम्यता असणं. नंतर मौन आणि आत्मविनिग्रह, हे चार प्रकारचे जे आहेत ते मानसिक तप आहेत. तर मग आपण हे जे तप आहे, हे तप काय करते? तप आपल्या शरीरातील सर्व संस्थांची शुद्धी करते. जसं पचन संस्था आहे, श्वसन संस्था आहे, रक्ताभिसरण संस्था आहे, मज्जा संस्था आहे, त्यांना मजबूत बनवते. पण ह्यामुळं अहंकार सुद्धा येतो. तर मग, कारण माणसं काय विचार करतात, की तप करतो म्हणजे मी फार मोठा आहे. एखादा जास्त काळ उपवास करत असेल तर त्याच्या उपवासामध्ये अशुद्धता येते. म्हणजे आठवड्यातून 3दा 4दा 5दा उपवास केला तर त्याच्यामुळं अशुद्धता येते. तप तपाचं जर प्रमाणाबाहेर गौरवगान जर केलं आपण, तर माणूस अहंकारी बनतो. त्यामुळे पुढील गोष्टी करणं आवश्यक आहे ते म्हणजे स्वाध्याय. तर स्वाध्याय म्हणजे काय, की तुम्ही स्वतःचा अभ्यास करा. तुम्ही उपवास का करता? फक्त दाखवण्यासाठी करता का? कुणाबरोबर स्पर्धा म्हणून करता का? तर त्यासाठी ह्या गोष्टीचं तुम्ही लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणून स्वाध्यायाशिवाय जर तप केलं तर अहंकार वाढतो. म्हणून महर्षी पतंजलींनी ताबडतोब ह्या सूत्रामध्ये काय सांगितलेलं आहे, की तप आणि त्यानंतर स्वाध्याय. म्हणजेच तुमच्या कृतीमागील हेतूकडे बघा. जे पाहिजे म्हणून त्या वस्तूकडे तुम्ही जात नाही, तर काय होते माहिती का? एखादी वस्तू मला पाहिजे म्हणून आपण ती वस्तू नाही घेत. तर दुसऱ्याला पाहिजे, त्यानं मागणी केलेली आहे म्हणून आपण ते घेतो. दुसरे काय म्हणतील ह्याचाच विचार करतो. स्वतःला काय पाहिजे याचा विचार न केल्यामुळं तुम्ही नेमके तुम्हाला काय पाहिजे याच्याविषयी तुमच्यामध्ये स्पष्टता नसते. तुम्ही क्षणभंगूर विचार, क्षणभंगूर भावना, क्षणभंगूर इच्छामुळे डगमगून जाता, आणि तुमच्या इच्छा ह्या तुमच्या स्वतःच्या नसतात. बाहेरचे अन्न, बाहेरच्या घटना, बाहेरचे वातावरण, बाहेरची कंपनी म्हणजे संगत तुमच्यामध्ये वादळ निर्माण करते, आणि तुम्ही विश्वास करता की हे तुमचेच वादळ आहे आणि आतून उठलेले आहे. त्यामुळे तुमची इच्छा पूर्ण झाली तरी तुम्ही आनंदी राहत नाही. तुम्ही स्वतःचे निरीक्षण केले पाहिजे, आणि मग तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की तुम्ही कोण आहात, तुम्ही काय आहात. मग आपण शरीर शुद्ध केलं, पण मन ज्योती आहे त्यालाच तुम्ही शुद्ध केलं का? तुम्ही म्हणजे मन आहात का? तुम्ही म्हणजे शरीर आहात का? तुमचे विचार म्हणजे तुम्ही आहात का? तुमच्या भावना म्हणजे तुम्ही का आहात का? तुम्ही कोण आहात ह्याचा विचार करणं म्हणजेच स्वाध्याय आहे. अज्ञात विश्वाकडे तुम्हाला हा स्वाध्याय घेऊन जातो, आणि एक पायरी पुढे घेऊन जातो, आणि तुमच्या मनातील दुःख आणि त्रास नाहीसा करतो. म्हणजेच शरीरामध्ये संवेदना असणं आवश्यक आहे. मनातील संस्काराची छाप, विचार आणि भावनांचं निरीक्षण केलं पाहिजे, आणि तुम्ही स्वतः तुमच्या स्वभावाचं, तुमच्या धर्माचं सुद्धा निरीक्षण केलं पाहिजे. त्यासाठी महर्षी पतंजलींनी हे जे तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे जे क्रिया योग आहे, हे सांगितलेलं आहे. म्हणून ह्याच्यामध्ये आपण हे केलं पाहिजे. प्रेमाशिवाय स्वाध्याय हा दुसरं सामान होते. समर्पण हे स्वाध्यायामध्ये आवश्यक आहे. त्याच्याशिवाय स्वाध्याय हा आकर्षक होत नाही. नाहीतर ते कसे होते, केक आहे आणि केक मध्ये साखरच नाही म्हणजे काहीच चव राहत नाही.
तर असा स्वाध्याय काही उपयोगाचा नाही, है ना. त्यानंतर आहे ईश्वर प्रणिधान. ईश्वरावर कसं प्रेम करायचं ते सांगितले, अतिशय सुंदर रीतीनं सांगितलेलं आहे. पहिलं काय करायचं, ईश्वराला आपल्यापासून वेगळं मानायचं. मग कारण समर्पणासाठी द्वैत आवश्यक आहे. जेव्हा तुम्हाला वाटतं की सर्व सद्गुणी ईश्वर आहे आणि त्याच्या पुढे तुम्ही कोणीच नाहीत, मग एकत्व होते आणि त्यापासून पूर्तता जी आहे ती उदय पावते आणि सर्व काही ईश्वर आहे. सर्व काही मी, हे विश्व, माझे शरीर, माझे विवादित मन, सुंदर मन, हे सर्व त्या ईश्वराचं आहे. हा अर्पण भाव तुम्हाला आत्मस्थित होण्याचं एक तंत्र आहे. आणि ईश्वर प्रणिधानामुळे समाधी लागते, ध्यानामध्ये उत्साह येतो. आता हे फुलं, धूप हे जे आपण अर्पण करतो, एवढंच महत्वाचं नाहीये. तर तुमच्या शरीराचे प्रत्येक अवयव, तुमच्या जीवनाचे प्रत्येक क्षण, तुमचा प्रत्येक श्वास, प्रत्येक चांगले वाईट विचार, सुखद आणि असुखद भाव, सर्व वासना, तुमची नकारात्मकता, तुमची सकारात्मकता, हे सर्व अर्पण करणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे आपण मुक्त होऊन जातो. जेव्हा आपण नकारात्मकता अर्पण करतो तर मुक्त होऊन जातो, आणि आपले सद्गुण जे आहेत त्याला अर्पण केलं तर आपण गर्विष्ठ नाही बनत, आहे की नाही. नाही तर काय होतंय, आपल्याला आतून स्पेशल झाल्यासारखं वाटते, ईश्वरापासून तुटल्यासारखं वाटते, आणि मग अशी परिस्थिती निर्माण झाली तर यापासून तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही. म्हणून सद्गुण सुद्धा ईश्वराला समर्पित केले पाहिजे, आहे की नाही. ईश्वरासोबत तुम्ही जुडलेले वाटणं आणि न वाटणं हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. हे कसं आहे माहिती का, की जसं पेरलं तसं उगवते. जर तुम्ही खराब वाईट बी पेराल तर चांगले उगवणार नाही, चांगले वाढणार नाही. त्याऐवजी काहीच न करता नुसतंच गवत वाढेल. आणि गवताचं वैशिष्ट्य आहे, त्याला मशागतीची गरज नाहीये. परंतु जर आपल्याला उपयोगी वनस्पती जर असेल तर त्याला आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. तर तसंच मग आपल्या क्षेत्रामध्ये निरुपयोगी नको असलेलं आणि अनावश्यक विचार जे आहेत ते गवतासारखे येतात. त्यांना पेरणी करायची सुद्धा गरज नाही पडत, ते स्वतःहून येतात. पण स्वाध्यायाद्वारे जेव्हा आपण त्याला काढून टाकतो, त्यावेळेस ते जीवनामध्ये जे आवश्यक आहे तेच ठेवून देतो. म्हणून हे क्रियायोग करणं अत्यंत आवश्यक आहे. आता हे क्लेशांमधून आपल्याला बाहेर काढणं, हे क्रियायोगाचा मुख्य उद्देश आहे. तर मग हे जे क्लेश आहेत ते कोणते कोणते आहेत, तर अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. अविद्या म्हणजे अज्ञान, आणि हे सगळ्या दुःखाचं मूळ कारण आहे. आपण शरीर म्हणजेच स्वतःला समजतो, पण डॉक्टर काय म्हणतात, 24 तासात रक्त बदलते, 5 तासात आतड्यातल्या आतल्या रेषा बदलतात, त्वचा 1 महिन्यात बदलते, शरीरातील प्रत्येक पेशी 1 वर्षात बदलते. 1 वर्षात आपण शारीरिक दृष्ट्या सर्व पेशी मृत होऊन आपण नवीन पेशीमध्ये येतो. पण हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. मन सुद्धा तुमचं नवीन होते, आणि ह्या सत्याविषयी आपण जागृत घेणं आवश्यक आहे. तर त्यामुळं काय होईल, आपली जुनी भीती, जुने विचार, आहे की नाही, हे नाहीसे होऊन जातील. आणि अज्ञानामुळं काय होते, की तुम्ही भूतकाळाला, तुम्ही काय आहात ह्या कल्पनालाच तुम्ही चिटकून राहता. म्हणजे जे बदलणारं आहे त्याला कायम समजतो, जे कायम आहे त्याला बदलणारं समजतो. म्हणजे हे अस्मिता आहे, अज्ञान आहे. आणि अस्मिता म्हणजे काय, तर आपली बुद्धी आणि आत्म्यामधील एकत्रित जी एकता आहे. तर काही लोक कसे एवढे हट्टी असतात, प्रत्यक्षात त्यांना कळत असते की ह्याचा उलट परिणाम होणार आहे, तरीही पण ते त्याच गोष्टीवर अडून बसतात, निरर्थक वाद घालतात. कारण ते स्वतःची मतं, स्वतःची बुद्धी, स्वतःचे विचार याच्यावर अडलेले असतात. कारण त्यांना वाटते
की त्यांची स्वतःची मतं विचारच खरे आहेत. अस्मिता म्हणजे आत्मा, बुद्धी, इंद्रिय, अवयवांची समज हे वेगवेगळ्या संस्था आहेत हे न समजणं म्हणजे अस्मिता आहे. त्यानंतर आहे राग. राग म्हणजे लालसा आणि द्वेष. आणि ही लालसा कशी निर्माण होते? सुखद अनुभवामुळे. मग ही लालसा तुम्हाला दुःखी करते. तिरस्कार. द्वेष म्हणजे तिरस्कार. राग तुम्हाला दुःखद अनुभव देतो. आणि पाचवं आहे ते म्हणजे अभिनिवेश म्हणजे भीती, अज्ञानाची भीती आहे की नाही. तर ही सुद्धा, आता अभिनिवेश सगळ्यांमध्ये थोडा थोडा असतो. बुद्धिवान माणसात सुद्धा थोडीशी भीती असते. निसर्गाने प्रत्येकामध्ये भीती निर्माण केलेली आहे, परंतु थोड्या प्रमाणात असेल. हे क्लेश आहेत ते थोड्या प्रमाणात असतील तर ते काही त्रास देत नाहीत, परंतु ते जर जास्त प्रमाणात असतील तर मग ते आपल्याला त्रास देतात. तर मग ह्या क्लेश आहेत. तर ह्याच्या पायऱ्या काय आहेत? हे क्लेश नाहीसे करायचे. एक तर सुप्त अवस्थेमध्ये असतात, त्यावेळेस ते तुम्हाला त्रास नाही देत. दुसरं म्हणजे तनू अतिशय पातळ झालेले असतात, ते पण त्रास देत नाहीत. प्रच्छिन्न म्हणजे एक डॉमिनेट असेल तर बाकीचे नाहीसे होतात आणि तोही नाहीसा होतो. त्यानंतर साधना करतो आपण, तर साधना केल्यामुळं काय होतंय? तर आपण ह्या पाचही अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे क्लेश शक्य आहेत तेवढे कमी होतात, क्षीण होतात. आणि क्षीण झाल्यामुळे मग आध्यात्मिक मार्गावर आपली प्रगती होते. तर त्यासाठी ह्याचा आपण अवलंब केला पाहिजे. आणि जेव्हा आपण ह्या क्लेशाला आणि भीतीला सूक्ष्म पातळीवर आणतो, तेव्हा आपण आत्मस्थित होतो. मन आपल्या मूळ स्रोताकडे जाते. आणि हे जर जास्त असतील तर तुम्ही चिंताग्रस्त होता. तुमच्या मनाला तुम्ही आकर्षित करतात. आणि जेव्हा ते सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म बनतात तेव्हा ते मुक्त होते आणि मूळ स्रोतामध्ये विलीन होऊन जाते. मग आता ह्याच्यापासून मुक्ती कशी मिळवायची? तर एकच सांगितलेलं आहे, ध्यान. ध्यान केल्यामुळे ह्या पाचही वृत्ती नाहीशा होऊ शकतात. महर्षी पतंजलींनी अगदी जोर देऊन सांगितलेलं आहे की हे फक्त ध्यानामुळेच नाहीसे होतात, त्याला दुसरा काही पर्याय नाहीये. आणि हे जर तुम्ही नाही केलं तर काय होईल हे पण सांगतात. तर त्यामुळं काय होते, तुमच्या चेतनेला जर तुम्ही शुद्ध नाही केलं तर ह्या जन्मात आणि पुढील जन्मामध्ये सुद्धा तुम्ही त्रासामध्ये घालवाल. कारण हे काय आहे? बँक, कर्म बँक आहे. आणि ही कर्म बँक किंवा कर्माचं हे तळ आहे, हे आपण ध्यानाद्वारे योग्य मार्गाने धुवून टाकू शकतो. मग आपण कर्ममुक्त होईल, अज्ञान कमी करता येईल. हे सर्व तुम्ही शरीर आपलं जे आहे, हे शरीर जे आहे ते सुटण्याच्या आधी करा, नाहीतर मग ह्यातून तुमची सुटका नाहीये. आहे की नाही? आता याच्यामध्ये काही लोक थोडेसे शंका उत्पन्न करतात. काय म्हणतात, अग्नीवर बोट ठेवलं तर ते त्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, दुसऱ्या वर्षी किंवा पुढील वर्षी भाजेल का? पण हे लक्षात ठेवायचं, कर्म हे कर्म आहे, कर्मासारखं दुसरं काही नाही. आणि त्याचे आपापले परिणाम असतात, त्याचा काळ असतो, त्याचा वेळ असतो. जसं आपण एखादं बी पेरलं, समजा गवत पेरलं तर ते 3 दिवसात उगवते. भुईमुग पेरला तर 4 दिवसात उगवतो. नारळाला कोंब येण्यासाठी काही महिने लागतात, है की नाही? तसंच आपल्या कर्माचं फळ येण्यासाठी काही दिवस लागतात आणि त्याप्रमाणे ते कर्मफळ आपल्याला मिळत असते. म्हणून मग महर्षी पतंजलींनी उत्पत्तीविषयी सुद्धा बरंचसं जास्त स्पष्टीकरण केलेलं आहे. जन्म कसा होतो, झाडाची मुळं जेवढी खोल असतील तेवढे झाड वाढत जाते. आणि ज्या योनीतून तुमचा जन्म होतो, मग कोंबड्याचा, माकडाचा, माणसांचा, पुरुषाचा असो, स्त्री असो, तुमचे आयुष्यमान ठरलेले असते.
जीवनात तुम्हाला काय मिळणार आहे, आनंद, दुःख, त्रास किती प्रमाणात आहे, हे सगळं ठरलेलं असते. एखादा इथिओपियात जन्मला, दुसरा स्वित्झर्लंड मध्ये जन्मला, तर तो कसा जन्मला, तर ह्याचं आपण उत्तर जे आहे ते महर्षी काय म्हणतात, हे सगळं ठरलेलं असते. तुम्ही एका जागी एक माणूस जन्माला येतो, एक दुःखी आहे तर दुसरा आनंदी आहे. एखादा काही चुकीचे न करता सुद्धा त्रासात असतो. तर हे कुठलेही तर्क आणि समज याचं स्पष्टीकरण आपल्याला देत नाही. तर महर्षी पतंजलींनी अंतर्ज्ञानानं ह्याचं उत्तर दिलेलं आहे. तर त्यांनी काय सांगितलंय, हे सगळं पूर्व कर्मामुळे होत असते. आपले पूर्व कर्म जे आहेत, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्या समोर येतात. उदाहरण दिलेलं आहे. माणूस जर मरताना कोंबड्याचाच विचार केला, तर दुसऱ्या जन्मामध्ये त्याला कोंबड्याचाच जन्म मिळतो. कारण मृत्यूच्या वेळी ज्या कर्माची जबरदस्त छाप मनावर घडते, तशाच पद्धतीनं पुढचा जन्म मिळत असतो. जसं रात्री झोपताना एखादा विचार आहे, तो जर समजा खूप पकड घेतलेला असेल, तर सकाळी उठल्यानंतर तोच विचार हा पहिला असतो. तर मग ह्यासाठी काय केलं पाहिजे? तर त्यासाठी सांगितलंय ध्यान. ध्यान ही कर्म धुवून टाकण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे ते आपण हलके-फुलके होतो, हॉलो आणि एम्प्टी बनतो आणि आपल्या आत्मावरचा जो पडदा आहे, तो पातळ होतो. जेव्हा आपण गायन करतो, नृत्य करतो, ते खूप मौल्यवान आहे. तुम्हाला ते कंटाळवाणं वाटत असेल, ध्यान करणं कंटाळवाणं वाटत असेल, नृत्य करणं कंटाळवाणं वाटत असेल, गायन कंटाळवाणं असले, तरीही पण ते करा. एवढी सजगता बाळगा, की ह्यामुळं आपल्या पूर्वीच्या कंटाळवाण्या कर्माची बीज नष्ट होत आहेत. आणि जर समजा ह्या कंटाळवाणेपणाचा तुम्ही जर विरोध केलात, तर तो तुमचा पिच्छा सोडणार नाही. जर तुम्ही स्वतःलाच कंटाळला असलात, तर इतरांना तुम्ही किती कंटाळवाणे असाल याचा पण विचार करा. जरी तुम्हाला कंटाळा आला तरी हरकत नाही. त्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त संवेदनशील बनाल आणि तुम्ही काही कर्म जे आहेत ते जाळत आहात, हे तप आहे आणि ही तपश्चर्या तुम्ही करत आहात ह्याची जाणीव ठेवा आणि ही जाणीव ठेवल्यानंतर ते तुम्हाला कंटाळवाणं जरी वाटलं, तरी ते करण्याचं नक्की ठरवा. जसं आपण एखाद्या मित्रासोबत एखादं आव्हान स्वीकारतो आणि मग ते कंटाळा वाटला तरी ते आपण पूर्ण करतो. तशाच पद्धतीनं हे कंटाळवाणापणा घालवण्यासाठी हे आव्हान स्वीकारा. म्हणजे तुम्ही आतून पेटून उठाल आणि मग तुमच्यामध्ये ही सजगता येईल आणि त्यामुळं आपली कर्म नष्ट होतील. जय गुरुदेव.